ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला आहे. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा असुरी मर्दानी पुण्याक्षी अर्थात छत्रदान या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाने हा भारदस्त प्रयोग सादर केला. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान इथून 8 फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवामध्ये खवय्यांसह रसिक मंडळींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कन्याकुमारी क्षेत्राची गाथा उलगडणारे असुर मर्दानी पुण्याक्षी अर्थात छत्रदान या पौराणिक नाट्यपुष्प वेंगुर्ला खानोली येथील खानोलकर पारंपरिक नाट्यमंडळ यांनी सादर केलं. भारतात कन्याकुमारी क्षेत्र कसे तयार झाले? बाणदैत्य आणि केतुदैत्य या असुरांकडून देवतांना त्रास होऊ लागल्याने भगवान शिवशंकर आणि अन्य देवतांनी पुण्याक्षी हिला कुमारिका ठेवत संकटावरती कशी मात केली, त्या असुराचा मृत्यू या कुमारिकेकडून कसा होतो याची पौराणिक कथा या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली. देवी पुण्याक्षीचे तेजस्वी रूप, बाण्यदैत्य या असुरांवरती मिळवलेला विजय आणि छत्रदानाची कथा, प्रभावीपणे संवाद, पौराणिक वेशभूषेमुळे दशावतारी नाट्य परंपरेतील अभिनय, गायन व नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. एक प्रकारे मालवणी लोककलेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मालवणी महोत्सवात प्रेक्षकांना दशावतारी नाटकातून पौराणिक कथानकासोबतच संस्कृती वारशाची अनुभूती लाभली. नाट्यप्रयोगानंतर उपस्थित रसिकांनी तमाम कलाकारांचे टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक केलं.